नमस्कार, मी मीना मोरोणे. मी तुमच्यासमोर कथा सादर करते. गॉड इज ग्रेट, लेखिका श्यामा देशपांडे, नागपूर. बाळ आणि आई दोघांपैकी एकाला नक्की वाचवायचा प्रयत्न करू, डॉक्टर बॅग उचलून बाहेर जाता जाता म्हणालेत आणि अमेयच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या वाक्याचा बोध व्हायला त्याला बराच अवधी लागला, पण जेव्हा त्याचा अर्थ कळला तो धावत धावत अनिताकडे गेला. तिला कोरोना झाल्यामुळे तिच्या जवळ सुद्धा जाता येत नव्हतं. आयसीयूच्या दाराच्या काचेच्या खिडकीतून तिला त्यानं पाहिलं. संयमानं एकही अश्रू ढळू न देता काचेच्या खिडकीतून अनिताकडे पाहत नुसतं तिला हात दाखवत राहिला. त्याही स्थितीत त्याच्या डोळ्यांची किनार पाणावली होती. त्या निर्वाणीच्या क्षणी काय बोलणार होता तो तिच्याशी? दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी सकाळी सिझर केलं आणि सुरेख गोंडस बाळ अमेच्या हातात दिलं. भान हरपून तो बाळाला बघत राहिला आणि दुसरीकडे अनिताची तब्येत खूपच खालावली. हे 48 तास खूपच महत्वाचे आहेत, ती तोपर्यंत शुद्धीवर यायलाच हवी आहे. डॉक्टरांच्या या शब्दानं तो भानावर आला. धावतच जाऊन दुरूनच तो अनिताला निहाळू लागला. त्याला लग्नाआधी पाहिलेल्या अनिताचं रूप आठवलं. मोठे मोठे टपोरे डोळे, कुरळे केस, गोड लागवी चेहरा. लग्न इतक्यात करायचं नाही म्हणणारा अमेय केव्हा लग्नाला तयार झाला त्याचं त्यालाच कळलं नाही. सहजीवन सुरू झालं. प्रत्येक दिवस आनंदाचं लेणं घेऊन येत होता एकमेकांच्या सहवासात. सगळं आयुष्य एकमेकांच्या साथीनं सोबतीनं काढायचं ठरलेलं ना आपण अनिता? अमेय जोर जोरात रडत तिला बाहेरून विचारत होता. तिच्यापर्यंत पोहोचत नव्हतं तरीही तिच्याबरोबर घालवलेला क्षण आणि क्षण त्याला आठवत होता. तिच्याबरोबरचे आनंदाचे दिवस, तिचा रुसवा फुगवा, तिचा अबोला, तिच्यासोबत झालेली भांडणं, नंतर झालेला समेट. तिच्याशिवाय पुढील आयुष्य काढायची कल्पनाच तो करू शकत नव्हता. घरच्यांची सगळ्यांची तीच अवस्था झाली होती. कोण कोणाला दिलासा देणार? डॉक्टरांचे चिंतित चेहरे सगळं काही सांगून जात होते. कोरोनाचं चोहीकडे सावट पसरलेलं आणि दवाखान्यात अनिताची मृत्यूशी चाललेली झुंज. रोजचा प्रत्येक क्षण सगळेजण देवाजवळ करुणा पाकत होते आणि अनिताच्या आयुष्यासाठी प्रार्थना करत होते. अनिताला न ओळखणारे सुद्धा सामूहिक प्रार्थना करत होते. बाळाच्या आईला वाचवायचे डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न, सर्वांच्या प्रार्थनेचे बळ आणि अनिताची स्वतःची इच्छाशक्ती आणि सर्वात महत्वाचं अमेयचं अनितावरील प्रेम. सगळ्यांमुळे 4 दिवसांनी अनिता शुद्धीवर आली. सगळीकडे नुसता आनंदी आनंद. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. आज पहिल्यांदा बाळाला कुशीत घेऊन अमेयच्या डोळ्यातून आनंदाश्रूंचा पूर वाहत होता. खरंच चमत्कार घडला होता. मातृत्वाच्या शक्तीमुळे, अनितावर असलेल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे, मोठ्यांच्या आशीर्वादामुळे, अमेयच्या प्रेमामुळे. सतत 28 दिवस व्हेंटिलेटरवर असणाऱ्या अनिताकडे पाहून डॉक्टर्स पण निराश झाले होते. ऑक्सिजन लेवल 40-35 अशी पाहून स्टील क्रिटिकल असं रोज म्हणणारे डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित झाले आणि आनंदित सुद्धा. इट्स मिरॅकल, डॉक्टर्स म्हणाले असे. महिनाभरानं जेव्हा बाळाला अनितानं कुशीत घेतलं, तो भावूक क्षण सगळ्यांसाठीच खूप आनंदाचा होता. खूप खूप आनंदाचा आणि समाधानाचा होता. महिन्याभरापासून चाललेली अनिताची कोरोनाशी लढाई आज अनिताने आणि बाळाने जिंकली होती. खरंच गॉड इज ग्रेट, गॉड इज ग्रेट.